की एक ससा आणि कुत्रा हे दोन मित्र होते. घनदाट जंगल होता. त्या जंगलामध्ये इतकी मैत्री पक्की होती त्यांची. पण दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर आता त्यांना खायला मिळत नाही. मग तो कुत्रा काय म्हणतो सस्याला, अरे मित्रा, इतक्या दिवसापासून मी काम करतो आहे, इतक्या दिवस आपल्याला काही वणवण भासली नाही, पण आता मला माझी भूक भागत नाही, तर माझी भूक भागवण्यासाठी मी तुला खाऊन टाकेल. मग ससा काय म्हणतो त्याला, ससा सांगतो त्याला की अरे मित्रा, आपण एवढे जवळचे मित्र आहोत, तू एवढा तेवढा विचार कर, पण मला एक शर्त ठेवतो म्हणे मी तुझ्या पुढे. आपण एक शर्त लावू, आणि जर मी शर्त जिंकलो तर मला जीवदान दे, नाही जिंकलो तर मला खाऊन टाक. मग त्यावेळेस त्यांना काय झालं की त्यांनी शर्यत लावली. हा जसं रामाट हेरिटेजचं जे हॉटेल आहे, इथून आपल्या 91-76च्या ब्रांच कडनं असं राऊंड मारून त्रिमूर्ती आपल्या मायको सर्कल कडनं फिरून गडकरी चौकात इथं यायचंय. जो अगोदर येईल तो शर्यत जिंकेल. मग त्यावेळेस शर्यत सुरू झाली. ससा पुढे, कुत्रा मागे. ससा पुढे, कुत्रा उंच उडी घेतो, ससाही उंच उडी घेतो. दोघे एकमेकांच्या शर्यत जिंकण्यासाठी धावत लागले. त्यावेळेस काय झालं, कुत्र्याला त्याचे भाऊबंदी भेटल्यामुळे थोडा तो थांबला. ससा मात्र पुढे निघून गेला. त्यानंतर कुत्रा सरळ आल्यानंतर ज्या ठिकाणी थांबायचं त्या ठिकाणी ससा आला आणि कुत्राही नंतर उशिरा पोहोचला. मग त्यावेळेस कुत्रा त्याला म्हणतो, अरे मित्रा, बाहेर ये. तो कुठेतरी लपलेला असेल तर बाहेर ये, मी तुला जीवदान दिले, तू शर्यत जिंकलेला आहे. मग त्यावेळेस तो ससा त्याला इतकं मार्मिक उत्तर देतो, अरे मित्रा, आपण एवढे जवळचे मित्र आहेत, जवळचे मित्र असल्यानंतर तुला एवढीशी दयामाया आली नाही माझ्याबद्दल, तू मला खायला निघाला. तू एक दिवसाच्या भुकेसाठी धावत होता, मी माझ्या आयुष्यासाठी धावत होतो, असं सस्याने मार्मिक उत्तर दिलं. मग त्यावेळेस आपली एजन्सी एक दिवसाची नाहीये. मला सांगायचं तात्पर्य, ही LIC ची एजन्सी जी आहे, सोनाची अंड देणारी मुलगी, याला ज्याला समजलं त्यालाच हा व्यवसाय करायला. LIC च्या एजन्सीचं महत्व इतकं जबरदस्त आहे की ज्याला समजलं त्याला समजलं. याला काही भांडवल लागत नाही, याला पैसे लागत नाही. भांडवल काय लागतं, फक्त मानेपासून तर खाली लोक भरपूर पैसे खर्च करतात, पण मेंदूचा खर्च हा कुठेतरी ट्रेनिंग असेल, कुठेतरी शाखेतलं ट्रेनिंग असेल, ते अटेंड केलं पाहिजे. आता माझ्या व्यवसायामध्ये मी IOE चं एक ट्रेनिंग केलं होतं, बेसिक.